झालं सगळं पॅक, एकदम सगळं व्यवस्थित आहे. चलो फर्स्ट टाइम दोघेच सोबत चाललंय गाडी. आता वाजले 7:30. 11 पर्यंत आपण पोचू. 8, 9, 10, 11, 11:30 वाजतील. मस्त आता सकाळी सकाळी पहाटे सगळं खाली झाली असेल, ट्रॅफिक नाही, काय नाही, काय नाही, मजा येईल. चला तर मग कुठे? पुणे टू सुरुडी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चलो, आपल्या घराच्या बाजूला टाटा मोटर्सचं गेट आहे. जुना आरटीओ इथं होतं लेफ्ट साईडला, त्या सगळं शिफ्ट होऊन पलीकडे गेले मोशीच्या राईट साईडला. लोकेशन माहित असेल तर सांगा कमेंट मध्ये कुठंच आहे ते. मोशी, चाकण, पुणे, नाशिक फाटा. आपण चालत पिंपरी चिंचवडच्या बाहेर नाशिक हायवे. नाशिक फाट्यावरून सरळ पुढे येतो डायरेक्ट नाशिकला 8 वाजता. सरळ पुढे गेलं डायरेक्टली आळंदी. आता 55ची रेंज. 55ची रेंज मध्ये कुठपर्यंत जाते बघू. नगर येथून 127. आता आपण पोहोचलोय देवाची आळंदी. लेफ्ट साइडला समोर एक खतरनाक केलं बघा त्यांनी सगळं. एकदम डेकोरेशन आहे ना, मस्त असं राजवाड्यासारखं केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पण आहे. मस्त केलंय. म्हणजे हे परिसर जर स्वच्छ असेल ना, माणसाला घाण करण्याची इच्छा होत नाही. चांगल्या जागेवरती तिथून आतमध्ये गेलं का मंदिर आहे लेफ्ट साईडला. पुणे औरंगाबाद रोड. आळंदीपासूनच यायला बराच टाइम लागला. बस ट्रॅफिक होतं मध्ये. एक पुलाचं काम चालू आहे त्याच्यामुळे. तो पूल झाला की मग टेन्शन नाही. आज ऍव्हरेज खतरनाक काढले. किती? 23. राईट साईडला रांजणगाव गणपती. ऊन बेकार लागते पुढे ना दिसायला. नेमकं गॉगल विसरलोय. हे लावलंय पण भेटलंय गॉगल घेऊ. त्यांना बोल काढायला. काढलं हे जरा बरं दिसतंय. कसं वाटतंय? वाकड दिसतंय. वाकड उलटी कुठं करू? उलटी कुठं करू? हो घेतला. ओके. आता जरा बरं वाटतंय. जरा ऊनच लय पडलंय. पाऊस गायब झाला. ऊनच जास्त येते. चला आपली आता रेंज पण आलेली आहे. 10ची आहे. 10ची आली. माझा पंप बघून एखादं पेट्रोल भरावं लागेल. सकाळी जरा बुटिंग बसूपर्यंत आळस होईल. पेट्रोल
करून घेऊ, तो नाश्ता करू सुप्यात, मग डायरेक्टली फुल थ्रॉटल 20 लिटर पेट्रोल 20 लिटर. चला सर्व्हिस पण आपली ड्यू झाली 1400 किलोमीटर नंतर. स्टार्ट रेकॉर्डिंग. 310 ची रेंज आली. आपण आलोय आता शिरूर मध्ये. शिरूर क्रॉस केलं. शिरूर बायपास या आतमध्ये गेलं तर शिरूर गावातून पोहोचते हा बायपास. पुण्यातून डायरेक्ट सावलीत. सुपेच्या अलीकडचा टोल नाका पण कारवाल्यांना फ्री आहे. ओनली कार्स. सुप्यात पोहोचलोय. नाश्ता करू थोडाफार. नाश्ता नाश्ता नाश्ता. गाडी चलव पुढे जरा. चला पॅटीस मस्त 2 पॅटीस घेतलेत. खतरनाक आहे. चिवडा घेतलाय जानूला. खिरी, सोनपापडी, जेम्स खारी. कसं लागतंय मॅम? कसं लागतंय? युरिन. आलोत नगर मध्ये. नगरचा ब्रिज दुपारी एवढा भारी दिसत नाही पण रात्रीच आहे ना फुल लाइटिंग लागली ना मस्त वाटतं एकदम. सरळ पुढे गेलं की औरंगाबाद. लेफ्ट खाली उतरायचं. इथून राईट मारला सानी चौकातून बीड. सोलापूर, पंढरपूर, विजयपूर. देश की शान एक टैंक मैन. टाकळी गाजी, अंबळनेर, बीड. हा रस्ता सरळ बीड. त्याचा तो आस्ती कडा असती साईडने मध्ये फाटा आहे. मस्त एकदम मस्त चालले ड्राईव्ह. नगर जिल्ह्याची हद्द संपून बीड जिल्ह्यात आपलं सहर्ष स्वागत आहे. इथून झाला चालू बीड जिल्हा. बीड, नागठाळा, चिंचपूर. आपल्या गावात रस्ता सुरडी. श्री क्षेत्र नागनाथ देवस्थान. आपल्या गावातले पोल्ट्री फार्म इथे एक खाली पण एक. आपल्या गावात कमीत कमी 10 ते 12 पोल्ट्री फार्म असतील. शेतीला जोडधंदा म्हणून बरं आहे ते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे काय करते? गाईची अवस्था बेकार आहे हो, अवस्था बेकार आहे. आपल्या गावात एंट्री व्हायच्या आधीच एक खंडोबाचं मंदिर आहे. इकडं नदी, आधी चालल्यात शेळ्या घेऊन. हे आपलं गाव आतमध्ये ते पार वगैरे म्हणतात ना, या जिल्हा परिषद शाळा, त्या शाळेत तुम्ही. शाळा सुटली आहे बघा आता, मधली सुट्टी झाली. मधली सुट्टी झाली का? जेवायला थांबलेत पोरं. शंकराचं मंदिर बऱ्याच वेळेस बघितलं असेल. हे मारुतीचं मंदिर. .1चा टाइम सांगितला होता. 1 वाजता पोहोचलोय. हा आपली राणी. राणी राणी चल चल, कशी लाडत आहे बघ का. घरी तर कुणीच नाही दिसत आहे. आहेत भाऊ बसले. अबू हा उकंडा काय नाही. तिकडे पुण्याला माहिती का? पुण्याला कुठे येतो? फवारायला गेलं ते सोयाबीन लावलंय. पुढे हौद पाण्याचा.